नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल. आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये. चला तर मग ऐकूयात. पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते, प्रकरण दुसरे, शूद्रांच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत, पॉइंट 1चा उर्वरित भाग ऐकूयात पुढीलप्रमाणे. कृष्ण यजुर्वेदात काय सांगितले आहे ते पाहूया. या वेदातील तैत्तरीय संहितेत यासंबंधी एकंदर 5 सिद्धांत मांडले आहेत. त्यापैकी 1, 4, 3, 10 यात सांगितला आहे. हा सिद्धांत आणि शुक्ल यजुर्वेदातील वाजसनेयी संहितेत सांगितलेला सिद्धांत हे एकच होत. बाकीचे जे 4 सिद्धांत आहेत त्यातून जे शूद्रोत्पत्ती संबंधी स्पष्टीकरण करतात त्यांची माहिती पुढीलप्रमाणे. 1. तैत्तरीय संहिता 2, 4, 13, 1. राजन्य जेव्हा गर्भाशयात होता तेव्हा त्यांच्याबद्दल देवांना भीती उत्पन्न झाली. देवांनी त्याला गर्भाशयात बंधनाने बांधले, म्हणून हा राजन्य बंधनांनी वेष्टिलेला असाच जन्म पावला. तो जर बंधन विमुक्त असा जन्मला असता तर तो आपल्या शत्रूची कत्तल करीत सुटला असता. एकदा राजन्य बंधन विमुक्त स्थितीत जन्मावा व जन्मल्यानंतर त्याने आपल्या शत्रूंची कत्तल करीत राहावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी त्या राजन्याच्या तर्फे परमेश्वराला इंद्र बाहरस्पत्य नावाचे हवन करावे. राजन्य हा इंद्राची प्रतिमा होय व ब्राह्मण हा बृहस्पती होय. राजन्याची त्याच्या बंधनापासून सुटका कोणाला करावायची असेल ती त्याने ब्राह्मणातर्फेच केली पाहिजे. ज्या बंधनांनी राजन्य बांधला गेला असतो त्या बंधनाचे प्रतीक सोन्याचे करावे व ते सोन्याचे प्रतीक ब्राह्मणाला दान द्यावे, म्हणजे राजन्याची बंधने तटातट तुटून जातील व राजन्य मुक्त होईल. 2. तैत्तरीय ब्राह्मण 7.1.1.4. मला काहीतरी संतती व्हावी अशी प्रजापतीला इच्छा झाली. त्याने स्वतःच्या तोंडातून त्रिव्रत उत्पन्न केले. त्यानंतर त्याने अग्नी, देवता, गायत्री वृत्त, साम म्हणजेच स्थांतर आणि मनुष्यापैकी ब्राह्मण व पशुपैकी बोकड ही उत्पन्न केली. म्हणून ती प्रजापतीची मुख्य संतती होय, कारण ती त्याच्या मुखापासून उत्पन्न झाली. आपल्या छातीपासून व बाहूंपासून त्याने पंचदस उत्पन्न केले. पंचदसानंतर त्याने देव, दंद्र, त्रिष्ठुप, वृत्त, बृहत नावाचे साम आणि मनुष्यापैकी राजन्य व जनावरापैकी मेंढरे ही उत्पन्न केली. म्हणून ही उत्साही आहेत, कारण ती उत्साहापासून उत्पन्न केली आहेत. त्याने आपल्या बेंबीपासून सप्तदस उत्पन्न केला. त्यानंतर विश्वदेव नावाचे देव, जगतिवृत्त, वैरूप नावाचे साम आणि मनुष्यांपैकी वैश्य व जनावरांपैकी गाय ही उत्पन्न केली. म्हणून यांना खाल्ले पाहिजे, कारण त्यांची उत्पत्ती अन्न साठवून ठेवणाऱ्या भागापासून केली आहे. ती इतर संततीच्या मानाने संख्येने अधिक आहेत. म्हणून सप्तदसानंतर बऱ्याच छोट्या देवदेवतांची उत्पत्ती करण्यात आली. त्याने नावाचे साम आपल्या पायापासून 21 उत्पन्न केला. त्यानंतर त्याने अनुष्टुवृत्त, वैराज, मनुष्यापैकी शूद्र आणि पशुपैकी घोडा ही निर्माण केली. म्हणून घोडा व शूद्र ही दोन्ही इतरांची वाहने झाली. या कारणांमुळे आणि 21नंतर कोणतीही देवदेवता उत्पन्न केली नाही, म्हणून शूद्र याला यज्ञाचे अधिकार दिले नाहीत. त्याचप्रमाणे घोडा व शूद्र यांची उत्पत्ती पायापासून झाली असल्यामुळे ती स्वतःच्या पायांच्या श्रमावर जगतात. अथर्ववेदाकडे दृष्टी फेकली तर त्यात विश्वोत्पत्ती संबंधीची 4 स्पष्टीकरणे दिसून येतात. त्यापैकी एक ऋग्वेदातील पुरुष सूक्तात सांगितलेल्याप्रमाणे आहे. ते अथर्ववेद 19:6 मध्ये आहे. दुसरी स्पष्टीकरणे आहेत ती खाली दिली आहेत. 1. अथर्ववेद 4:6.1. 10 डोकी व 10 तोंडे स्वरूपाचा ब्राह्मण प्रथमता जन्मास आला. तो जन्मल्यानंतर प्रथम सोम प्याला. त्याने विषाचे विषारी पण मारून टाकले. 2. अथर्ववेद 15:8.1. तो काममोहित झाला व तेथून राजन्य उत्पन्न झाला. 3. अथर्ववेद 15:9.1. याबद्दलचे ज्ञान असलेला व्रात्य जर एखाद्या राजाच्या घरी पाहुणा म्हणून आला तर तो राजापेक्षा श्रेष्ठ आहे अशी राजाने जाणीव करून द्यावी व तसे वागण्यास त्याला भाग पाडावे. असे केल्याने राजा स्वतःच्या इभ्रतीला किंवा राज्याला जे बाधक होईल असे काही करत नाही. त्याच्यातून ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न झाले. ते म्हणाले, आम्ही आता कशात प्रवेश करावा. पॉइंट 2. आता ब्राह्मण या नावाने ओळखले जाणारे जे ग्रंथ आहेत त्यांच्याकडे आपण वळूया. शतपथ ब्राह्मणात विश्वोत्पत्ती संबंधीची 6 स्पष्टीकरणे आहेत. त्यातील 2 स्पष्टीकरणे वर्णाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा खुलासा करतात. या 2 स्पष्टीकरणातून एक स्पष्टीकरण शूद्रांची उत्पत्ती झाली याबद्दल खुलासा करते. तो खुलासा खालीलप्रमाणे आहे. शतपथ ब्राह्मण 14.4.2.23. ब्रह्मदेव
म्हणजेच टीकाकाराच्या मते या शब्दांचा अर्थ अग्नीमध्ये राहणारा व ब्राह्मण जातीचे प्रतीक असा देव असा होतो. तर ब्रह्मदेव पूर्वी हे विश्व होता व ते विश्व एकुलते एक होते. एकुलते एक असल्यामुळे त्याची वाढ झाली नाही. त्याने मोठ्या उत्साहाने क्षात्र उत्पन्न केले. क्षात्र म्हणजे बलशाली देवांचा समूह. ते बलशाली देव म्हणजे इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यू व ईशान. म्हणून क्षात्रापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणून राजसूय यज्ञ करण्याच्या वेळी ब्राह्मण हा क्षत्रियाच्या खालच्या मानाच्या जागेवर बसतो. ब्राह्मण क्षत्रियाच्या डोकीवर राज्याधिकारांचा अभिषेक करतो. ब्रह्मदेव हा क्षत्राचे उत्पत्ती स्थान होय. म्हणून राजा जरी सर्वाधिकारी होतो तरी ब्रह्मदेव हाच आपला मूळ पुरुष होय. या गोष्टीचा त्याला शेवटी आश्रय करावा लागतो. जो ब्रह्मदेवाचा नाश करतो तो स्वतःच्या मूळ स्थानाचा नाश करतो. आपल्या वरिष्ठाला दुखापत करणाऱ्या माणसाची जी शोचनीय स्थिती होते तशीच स्थिती ब्रह्मदेवाचा नाश करणाऱ्यांची होते. त्याची वाढ झाली नाही. वसु, रुद्र, आदित्य, विश्वदेव, मरुत इत्यादी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवदेवतांची जी लढाऊ पथके त्यात भरलेली आहेत असे विश्व त्याने उत्पन्न केले. त्याची वाढ झाली नाही. पुषण या नावाने ओळखले जाणारी शूद्रांची जात त्याने उत्पन्न केली. ही पृथ्वी पुषाण आहे कारण ती सर्व चराचर वस्तू मात्रांचे संगोपन करते. त्याची वाढ झाली नाही. त्याने मोठ्या उत्साहाने न्या म्हणजेच धर्म या नावाची अतिउत्कृष्ट आकृती उत्पन्न केली. राजकर्ता क्षात्र तो हाच न्याय होय. म्हणून न्यायापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणून न्यायाचा आश्रय घेऊन अशक्त माणूस सशक्त माणसाला नमवतो. हा न्याय म्हणजेच सत्य होय. जो मनुष्य सत्य बोलतो त्याला लोक असे म्हणतात की हा न्याय बोलतो. हे पर्यायाने आपल्या ऐकण्यात येते. कारण न्याय व सत्य ही दोन्ही ब्रह्मदेवाची अंगे आहेत. ब्रह्म, क्षात्र, विष व शूद्र ही ब्रह्मदेवाची अंगे होत. अग्नीच्या आश्रयाने देवांमध्ये ब्रह्म आले, ते माणसांमध्ये ब्राह्मण झाले. विषच्या आश्रयाने ते मानवी वैश्य झाले आणि शूद्रांच्या आश्रयाने ते मानवी शूद्र झाले. म्हणून देवदेवतांना जर चिरस्थान मिळवायचे असेल तर अग्नीमध्ये राहणाऱ्या ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात. विश्वोत्पत्ती संबंधी तैत्तिरीय ब्राह्मणात खालील स्पष्टीकरणे सापडतात. 1. तैत्तिरीय ब्राह्मण 1, 2, 6, 7 ब्राह्मण जात देवापासून उत्पन्न झाली. शूद्र असुरापासून उत्पन्न झाले. 2. तैत्तिरीय ब्राह्मण 3, 2, 3, 9 हा शूद्र नस्तित्वातून उत्पन्न झाला. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.